हॅलो स्टुडंट्स, कालच्या लेक्चरला आपण केप्लरच्या लॉला सुरुवात केली होती. केप्लरने आपल्याला 3 लॉ सांगितलेले आहे. त्यातला पहिला लॉ आहे केप्लर्स फर्स्ट लॉ, जो आपण कालच्या लेक्चरला डिस्कस केला होता. लॉ काय आहे? द ऑर्बिट ऑफ ए प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोसाय. जर प्लॅनेट सनभोवती फिरत असतील तर त्यांचं ऑर्बिट सनभोवती इलिप्स असतं आणि त्या इलिप्सच्या एका फोकसवरती कोण असतं? सन. सनभोवती प्लॅनेट्स फिरतात, आपल्याला माहिती सर्वांना. मग ते जे प्लॅनेट सनभोवती फिरतात ते इलिप्टिकल पाथमध्ये फिरत असतात आणि त्या इलिप्सच्या एका फोकसवरती सन असतो. हा आहे केप्लरचा फर्स्ट लॉ. केप्लरचा सेकंड लॉ काय आहे बघा? द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड द सन. हा आहे, सपोज हा आहे प्लॅनेट आणि हा आहे सन. सन आणि प्लॅनेटला जोडणारी ही लाईन आहे. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स झाली, ती इथे आली बघा. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. म्हणजेच काय? सूर्याला आणि प्लॅनेटला जोडणारी जी लाईन आहे ती इक्वल एरिया स्वीप होते जर टाईम इंटरवल सेम असेल तर. ठीक आहे, मग त्याचं एक आपण इथे एक्झाम्पल घेऊ आणि ते डिस्कस करूया. एक्झाम्पल आहे बघा, इथे दिलंय. हा आहे इथे प्लॅनेट आणि हा आहे सन. सन आणि प्लॅनेटला जोडणारी जी लाईन आहे तिला आपण म्हणूया AS. ती स्वीप झाली आणि ती लाईन झाली SP. म्हणजे त्या प्लॅनेटने A पासून तर B पर्यंत एवढं डिस्टन्स कव्हर केलं आहे आणि ते डिस्टन्स कव्हर करण्यासाठी सपोज 5 मिनिट लागले. त्यानंतर तो प्लॅनेट आता C ह्या पॉईंटला आला आहे आणि ती जी लाईन आहे जॉईनिंग टू द सन अँड प्लॅनेट ती काय आहे आता? CS. ती स्वीप झाली आणि स्वीप होऊन ती कोणती झाली? DS. म्हणजेच प्लॅनेटने C टू D पर्यंत डिस्टन्स कव्हर केलं आहे. मग A टू B पर्यंतचं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी प्लॅनेटला 5 मिनिट लागले आणि आपण असं कन्सिडर करू की C पासून D पर्यंतचं डिस्टन्स कव्हर करण्यासाठी सुद्धा किती वेळ लागला आहे? 5 मिनिट लागले. म्हणजेच AB डिस्टन्स आणि CD डिस्टन्स कव्हर करण्यासाठी प्लॅनेटला सारखाच वेळ लागला आहे. मग जर डिस्टन्सेस कव्हर करण्यासाठी वेळ सारखा लागलेला असेल तर कव्हर केलेला एरियासुद्धा काय असणार आहे? इक्वल असणार आहे. मग AB आणि CD डिस्टन्सेस कव्हर करण्यासाठी टाईम इंटरवल सेम आहे तर एरिया ASB आणि एरिया CSD काय राहणार आहे? सेम राहणार आहे. टाईम इंटरवल सेम असेल तर. मग बघा इथे सांगितलं आहे खाली बघा, AB अँड CD आर डिस्टन्सेस. मग AB आणि CD हे काय आहे? डिस्टन्सेस कवर्ड बाय द प्लॅनेट इन इक्वल टाईम. मग AB आणि CD हे डिस्टन्सेस कव्हर करण्यासाठी प्लॅनेटला जो टाईम लागला आहे तो सारखाच आहे, इक्वल टाईम आहे. दॅट इज द स्ट्रेट लाईन AS अँड CS स्वीप इक्वल एरिया. म्हणजेच ही जी लाईन आहे AS आणि ही जी लाईन आहे CS यांनी स्वीप जो केलेला जो एरिया आहे तो सुद्धा काय असणार आहे? सारखा असणार आहे जर टाईम इंटरवल सेम असेल तर. मग दॅट इज इथे दिलाय एरिया ASB अँड एरिया CST काय आहे? इक्वल आहे. कारण कव्हर केलेले जे डिस्टन्सेस आहे ते डिस्टन्सेस कव्हर करण्यासाठी लागलेला टाईम इंटरवल सेम आहे. मग डिस्टन्सेस कव्हर करण्यासाठी लागणारा टाईम हा जर सेम असेल तर त्यांनी कव्हर केलेले जे एरिया आहे ते सुद्धा काय असणार आहे? सेम आहे. हा आहे केप्लरचा सेकंड लॉ. आणि पुढे आपण पाहणार आहोत आता केप्लर्स थर्ड लॉ. मग केप्लर्स थर्ड लॉचं स्टेटमेंट काय आहेत बघा. स्टेटमेंट आहे द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट फ्रॉम द सन. आता एक एक टर्म आपण समजावून घेऊ. याच्यामध्ये बघा, हा आहे सन आणि ह्या सनच्या भोवती हे जे प्लॅनेट्स आहे ते फिरत आहे आणि ते इलिप्टिकल पाथमध्ये फिरत आहे. हे आपण केप्लरच्या फर्स्ट लॉमध्ये बघितलं होतं. मग आता हा जो प्लॅनेट आहे सपोज आपण कन्सिडर केला, त्याचा इथून सनपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आणि समजा तो प्लॅनेट इथे आला तर इथून सनपर्यंतचं जे डिस्टन्स आहे ते वेगळं असणार आहे. म्हणजे जसा जसा तो प्लॅनेट फिरणार आहे सनभोवती इलिप्टिकल पाथमध्ये फिरत असल्यामुळे प्रत्येक वेळेस सन आणि प्लॅनेटमधलं जे डिस्टन्स आहे ते बदलत जाणार आहे. म्हणून सन आणि प्लॅनेटमधलं डिस्टन्स हे त्याचं मीन घेतलं जाईल.
पूर्ण डिस्टन्सेसचं काय घेतलं जाईल, मीन घेतलं जाईल. ठीक आहे. मग इथे काय म्हणलं स्टेटमेंटमध्ये बघा, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. इट्स म्हणजे कोण, प्लॅनेट. मग प्लॅनेट जो आहे तो सन भोवती फिरतोय. मग रिव्होल्यूशन कशाला म्हणतो आपण, हा जर प्लॅनेट आहे तो ह्या जागेवरून पुन्हा या जागेवरती येणार, याला काय म्हणलं जातं, वन रिव्होल्यूशन म्हणलं जातं. मग या प्लॅनेट्सला या जागेवरून परत एक फेरी मारून तिथपर्यंत यायचं आहे, याला आपण काय म्हणतोय, रिव्होल्यूशन. मग हे रिव्होल्यूशनसाठी काहीतरी वेळ लागणार आहे, त्याला म्हणलं जातं पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. कळलं, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन कशाला म्हणायचं, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन म्हणजे एखाद्या प्लॅनेटला सन भोवती पूर्ण एक फेरी मारून म्हणजे आहे त्या जागेवरती येण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. थोडक्यात एक पूर्ण परिक्रमा पूर्ण करण्यासाठी लागलेला वेळ म्हणजे पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इंडिकेट केला आपण इथे टीनं. कशाने इंडिकेट केला, टीने. पुढे काय सांगितलं आहे, त्याचा स्क्वेअर. मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा काय घ्यायचं आपल्याला, स्क्वेअर. हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. हा काय आहे, डायरेक्टली प्रपोर्शनल. कुणाला, क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट अँड सन. प्लॅनेट आणि सन यांच्यातलं जे मीन डिस्टन्स आहे ते इंडिकेट केलं आहे आपण आरने. कशाने इंडिकेट केलं आहे, आरने. आणि मीन डिस्टन्सचं काय घ्यायला सांगितलं आपल्याला, क्यूब. मग स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट अँड सन. प्लॅनेट आणि सनमधलं जे मीन डिस्टन्स आहे त्या मीन डिस्टन्सच्या क्यूबला स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. समजलं नसेल तर परत एकदा लक्ष द्या. केप्लरचा थर्ड लॉ काय आहे, द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन अराउंड द सन. सर्व प्लॅनेट्स हे सन भोवती फिरतात. मग त्या प्लॅनेटला आहे त्या जागेवरती पूर्ण फेरी मारून येण्यासाठी लागणारा जो वेळ आहे त्याला काय म्हणलं जातं, पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. म्हणजे ही अर्थ आहे ती इथे आहे आणि तिला पुन्हा एक पूर्ण एक परिक्रमा पूर्ण करून परत त्याच जागी यायचं आहे. म्हणजे तिला काय करायचं आहे, रिव्होल्यूशन कंप्लीट करायचं आहे. मग ह्या रिव्होल्यूशनसाठी तिला लागणारा जो वेळ असेल त्याला म्हणायचं पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आपण इथे इंडिकेट करणार आहे टीने. कशाने इंडिकेट करणार आहे, टी. पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आपण इंडिकेट करणार आहोत टीने. आणि प्लॅनेट असेल आणि सन असेल यांच्यामधील जे डिस्टन्स आहे ते प्रत्येक वेळेस काय होत जात आहे, चेंज होत जात आहे. त्यामुळे कुठली तरी डिस्टन्सची एक व्हॅल्यू घेऊ शकत नाही आपण. मग आपल्याला काय करावं लागतं, ॲव्हरेज डिस्टन्स घ्यावं लागतं सन आणि प्लॅनेटमधलं. मग सन आणि प्लॅनेटमधलं जे ॲव्हरेज डिस्टन्स आहे किंवा मीन डिस्टन्स आहे ते आपण इंडिकेट करतोय आरने. आणि केप्लरचं थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला, स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. मग पिरियड ऑफ रिव्होल्यूशनचा काय घ्यायचा, स्क्वेअर. आणि तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे कुणाला, क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट अँड सन. प्लॅनेट आणि सनमधलं जे मीन डिस्टन्स आहे त्याच्या क्यूबला स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन काय असतो, इनव्हर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. इथे शो केलेले बघा, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ मीन डिस्टन्स. मीन डिस्टन्स कुणामधलं, सन आणि प्लॅनेटमधलं. मग बघा आपल्याला जर इथे प्रपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करायचं असेल तर आपण तिथे घेतो इक्वल आणि कॉन्स्टंट. मग ह्या प्रपोर्शनॅलिटी साईनऐवजी आपण लिहिलं आहे इक्वल आणि कॉन्स्टंट इंटू आर क्यूब आहे तसाच. जर समजा आर क्यूब इकडे मल्टिप्लाय आहे, ह्या साईडला आला तर काय होणार आहे, तो डिवाइड. म्हणून टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल्स टू कॉन्स्टंट. कॉन्स्टंट इंडिकेट केलं आपण केने. म्हणजेच स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्होल्यूशन आणि क्यूब ऑफ मीन डिस्टन्स बिटवीन सन अँड प्लॅनेट यांचा रेशो काय राहणार आहे, नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. मग टी स्क्वेअर म्हणजे काय, स्क्वेअर ऑफ टाईम पिरियड. टाईम पिरियड म्हणजेच पिरियड ऑफ रिव्होल्यूशन. एका प्लॅनेटला ज्या जागेवरून तो स्टार्ट झाला आहे पुन्हा त्याच जागी येण्यासाठी लागलेला वेळ. आर क्यूब म्हणजे काय, प्लॅनेट आणि सन यांच्यामधील जे डिस्टन्स आहे त्याचा क्यूब. आणि के म्हणजे काय, कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी. जेव्हा आपण प्रपोर्शनॅलिटी साईन रिमूव्ह करतो तेव्हा आपण कॉन्स्टंट घेतो. तो कॉन्स्टंट ऑफ प्रपोर्शनॅलिटी आपण इंडिकेट केलेला आहे केनं. हे होते केप्लरचे 3 लॉ. केप्लरचा फर्स्ट लॉ, केप्लरचा सेकंड लॉ आणि केप्लरचा थर्ड लॉ. तीनही लॉ एक्झामच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे. कधी 1 मार्कला कधी 3 मार्कला तीनही लॉ आपल्याला विचारले जातात. त्यातला जो फर्स्ट लॉ आहे
त्यामध्ये आपण पाहिलं की जे प्लॅनेट्स आहे ते सनभोवती जेव्हा फिरतात ते इलिप्टिकल पाथमध्ये फिरतात आणि त्या इलिप्टिकल पाथच्या किंवा त्या इलिप्सच्या एका फोकसवरती कोण असतो, सन असतो. त्यानंतर केपलरचा सेकंड लॉ काय पाहिला आपण, द लाईन जॉईनिंग टू द सन अँड प्लॅनेट, सन आणि प्लॅनेट यांना जोडणारी जी लाईन आहे स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाईम. टाईम इंटरवल जर सेम असेल तर कव्हर केलेला एरियासुद्धा काय असणार आहे, सेमच असणार आहे. आणि तिसरा लॉ पाहिला आपण केपलरचा, थर्ड लॉ बघितला, स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द क्यूब ऑफ मीन डिस्टन्स ऑफ ए प्लॅनेट अँड सन. हा आपण पाहिला केपलरचा थर्ड लॉ. यानंतर आपण पुढे बघणार आहोत लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. न्यूटनचा जो युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन आहे तो आपण इथे डिस्कस करणार आहे. बघा इथे लॉचं स्टेटमेंटसुद्धा दिलेलं आहे. लॉचं स्टेटमेंट काय, आपण जे ग्रॅव्हिटेशन किंवा ग्रॅव्हिटी वगैरे असं आपण म्हणतो, पण मग ॲक्च्युली लॉ जो आहे त्याचं किंवा त्याचं जे स्टेटमेंट आहे ते आपण इथे स्टडी करणार आहे. याला पण IMP करा. आणि अजून एक, जेव्हा मी नोट्स बोर्डवरती घेते, तुम्हाला जर त्या नोट्स हव्या असतील तर त्याच्या स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आणि नंतर जेव्हा तुम्हाला वेळ असेल त्यावेळेस त्या नोट्स लिहून घ्यायच्या. ह्या सर्व नोट्स ॲज इट इज अशाच्या अशा तुम्ही तुमच्या सिक्वेन्सने नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे, ज्याचा वापर तुम्ही जेव्हा बोर्ड एक्झाम देणार आहे तेव्हा तुम्हाला त्याचा होईल. आता आपण स्टडी करणार आहोत न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. मग न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन जो आहे तो पण तुम्हाला स्टेटमेंट त्याच्यानंतर पुढे त्याचं जे एक्सप्रेशन आहे त्याच्यासहित विचारला जाऊ शकतो किंवा फक्त स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. आता लॉ जे आहे त्यांच्या स्टेटमेंटमध्ये बदल करायचं नाही, जसे स्टेटमेंट आहे तसेच्या तसे ते स्टेटमेंट आपण पेपरला लिहायचे, त्याच्यामध्ये अजिबात बदल करायचा नाही. बघूया आता न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय आहे. स्टेटमेंट पहा, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. This force is directly proportional to the product of the masses of two objects and it is inversely proportional to square of the distance between them. आता लॉ काय आहे ते तुम्हाला समजावून सांगते बघा स्टेटमेंट वाईज. त्यांनी काय सांगितलं आहे, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. म्हणजे ह्या युनिव्हर्समधला प्रत्येक एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला एका डेफिनाईट फोर्सने स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो. काय सांगितलं मी, युनिव्हर्समधला प्रत्येक एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला एका डेफिनाईट फोर्सने अट्रॅक्ट करत असतो आणि तो जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रपोर्शनल असतो कुणाला, टू द प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. ते जे दोन्ही ऑब्जेक्ट आहे त्यांच्या मासेसच्या प्रॉडक्टला तो फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि इट इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. आणि तो फोर्स त्या दोन ऑब्जेक्टमधल्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. नसेल समजलं तर इथे एक्झाम्पल घेऊन सांगते. बघा समजा एक ऑब्जेक्ट घेतला मी, हा त्याचा मास आहे m1. हा दुसरा ऑब्जेक्ट घेतला ज्याचा मास आहे m2. हा ऑब्जेक्ट ह्या ऑब्जेक्टला काय करतोय, स्वतःकडे एका फोर्सने अट्रॅक्ट करतोय. म्हणजे ह्या दोन ऑब्जेक्टमध्ये काय आहे, फोर्स आहे. आणि तो फोर्स कशावरती डिपेंड असेल, ह्या दोन ऑब्जेक्टमधला फोर्स हा कशावरती डिपेंड असेल, ह्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रॉडक्टला. मग काय सांगितलं, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ देअर मासेस. ते जे दोन ऑब्जेक्ट आहे त्यांच्याच मासेसच्या प्रॉडक्टला तो फोर्स काय असतो, डायरेक्टली प्रपोर्शनल असतो. बघा इथे सांगितलेलं आहे, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, दिस फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू प्रॉडक्ट ऑफ द मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट. त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रॉडक्टला फोर्स डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि तोच फोर्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. इन्व्हर्सली प्रपोर्शनल कुणाला, स्क्वेअर ऑफ द डिस्टन्स बिटवीन देम. मग त्या दोन ऑब्जेक्टमध्ये डिस्टन्स किती आहे, d इतका आहे. मग दोन ऑब्जेक्टमधला डिस्टन्स किती आहे, d इतका आहे. तर त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला काय असणार आहे, तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल असणार आहे. इथे लिहिलेलं आहे. मग न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनचा लॉ काय सांगतो आपल्याला, एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिव्हर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट. युनिव्हर्समधला प्रत्येक एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो विथ अ डेफिनाईट फोर्स आणि तो फोर्स त्या दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो आणि त्या दोन ऑब्जेक्टच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो.
मग इथे जर बघितलं तुम्ही तर ही साईड काय रे सेम आहे, म्हणजेच इथे पण आपण असं लिहू शकतो फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 इंटू m2 आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू d स्क्वेअर, स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. समजलं का? न्यूटनचा युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन काय सांगतोय? लॉ युनिवर्समधला प्रत्येक एक ऑब्जेक्ट दुसऱ्या ऑब्जेक्टला स्वतःकडे अट्रॅक्ट करत असतो विथ अ डेफिनाईट फोर्स, आणि त्या फोर्स कुणाला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो? त्याच दोन ऑब्जेक्टच्या मासेसच्या प्रॉडक्टला डायरेक्टली प्रपोर्शनल असतो, आणि त्या दोन ऑब्जेक्टमध्ये जे डिस्टन्स आहे त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरला इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. मग डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे काय रे? ॲज मासेस इन्क्रीजेस फोर्स ऑल्सो इन्क्रीजेस. डायरेक्टली प्रपोर्शनॅलिटीमध्ये मासेस वाढले की फोर्स वाढणार, मासेस कमी झाले की फोर्स कमी होणार, हे डायरेक्ट रिलेशन. आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनलमध्ये काय होणार आहे? इन्व्हर्स रिलेशन असणार आहे, म्हणजे डिस्टन्स वाढलं की फोर्स कमी होणार, डिस्टन्स कमी झालं की फोर्स वाढणार. मग याचं जे एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन असं असेल बघा, फोर्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 अपॉन m2. Force is directly proportional to m1 into m2 upon d square. फोर्स हा डायरेक्टली प्रपोर्शनल आहे मासेसच्या प्रॉडक्टला आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. अगेन सेम प्रपोर्शनॅलिटी साईन आपल्याला रिमूव्ह करायचं असेल तर आपण तिथे प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतो, हे साईन रिमूव्ह करायचं. मग मी ते काय घेतला? इक्वल आणि प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घेतला. प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणून घेतला जी, त्यालाच म्हणलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. मग जर समजा मला ह्या जीची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असेल तर मी या सर्व टर्म्स ह्या साईडला नेईन. डी स्क्वेअर इथे काय आहे? डिव्हाइड आहे, इकडे आल्यानंतर काय होईल? मल्टिप्लाय होईल. m1 m2 इथे न्यूमरेटरला आहे, इकडच्या साईडला आल्यानंतर कुठे जातील? डिनॉमिनेटरला. म्हणजे या फॉर्म्युला आपण फक्त काय केलं आहे? रिअरेंज केलं आहे. कसं रिअरेंज केलं आहे? एफ आहे त्याच जागीच आहे, हा डी स्क्वेअर इकडे डिवाइड आहे, इकडे आल्यानंतर कुठे जाईल? तो न्यूमरेटरला जाईल आणि मल्टिप्लाय होईल. इज इक्वल्स टू जी, m1 m2 न्यूमरेटरला आहे, इकडे गेल्यानंतर कुठे जातील? डिनॉमिनेटरला. म्हणजे जीची व्हॅल्यू जर तुम्हाला फाइंड आउट करायची असेल तर फॉर्म्युला अशा पद्धतीने तुम्ही रिअरेंज करू शकता. एफ म्हणजे काय? फोर्स. डी म्हणजे काय? डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट. m1 म्हणजे ऑब्जेक्टचं मास आणि m2 म्हणजे पण दुसरा जो ऑब्जेक्ट घेतलेला आहे त्याचं मास. बरं, मग असं जर असेल आपल्याला इथे एक गोष्ट लक्षात आली असेल की फोर्स हा मासेसला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे आणि फोर्स हा डिस्टन्सला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे मासेस जर वाढले तर फोर्ससुद्धा वाढणार आहे आणि डिस्टन्स वाढलं तर फोर्स काय होणार आहे? कमी होणार आहे. मग त्यासाठी इथे आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे बघा, इफ मास ऑफ वन ऑब्जेक्ट इज डबल. मग ह्या दोन ऑब्जेक्टपैकी एका ऑब्जेक्टचं मास जर तुम्ही डबल केलं तर त्या दोन ऑब्जेक्टमधला फोर्ससुद्धा काय होतो? डबल होतो. आपण ऑब्जेक्ट घेतलेले होते दोन, एका ऑब्जेक्टचं मास होतं m1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास होतं m2. ह्या दोन्हींपैकी कुठल्याही एका ऑब्जेक्टचं मास काय केलं तुम्ही? डबल केलं तर त्यांच्यामध्ये असणारा जो फोर्स आहे तो सुद्धा काय होतो? डबल होतो. नेक्स्ट पुढची कंडिशन काय इथे दिलेली आहे? इफ द डिस्टन्स इज डबल फोर्स डिक्रीजेस बाय द फॅक्टर ऑफ 4. डिस्टन्स हा फोर्सला इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. डिस्टन्स फोर्सला काय आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे आणि डिस्टन्सचा काय इथे? स्क्वेअर आहे. म्हणजे डिस्टन्सला जर तुम्ही डबल केलं तर फोर्स काय होणार आहे? 4च्या फॅक्टरने डिक्रीज होणार आहे. कितीच्या फॅक्टरने डिक्रीज होणार आहे? 4च्या. दोन कंडिशन सांगितल्या मी. पहिली कंडिशन काय सांगितली? दोन ऑब्जेक्टपैकी कुठल्याही एका ऑब्जेक्टचं मास काय केलं तुम्ही? डबल केलं तर फोर्ससुद्धा काय होणार आहे? डबल होणार आहे. आणि सेकंड कंडिशन काय सांगितली? मासेस कॉन्स्टंट ठेवले तुम्ही परंतु डिस्टन्स डबल केलं. मग डिस्टन्स डबल केलं तर फोर्स कमी होणार आहे, डिस्टन्सचा स्क्वेअर आहे त्यामुळे डिस्टन्सला डबल केलं की फोर्स हा डायरेक्ट 4च्या फॅक्टरने कमी होणार आहे. ठीक आहे, इथे आपण थांबूया.